नमस्कार, युवा दर्पण लाईव्हच्या गुड मॉर्निंग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आणि आता बातमी पाहूयात बीड शहरामध्ये लावण्यात आलेल्या अनाधिकृत बॅनरवरती केलेल्या धडाकेबाज कारवाईची। दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी बीड पोलीस आणि बीड नगरपालिका यांनी संयुक्तपणे कारवाई करत बीड शहरात विविध चौकांमध्ये नेत्यांमार्फत आणि छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांमार्फत लावण्यात आलेल्या अनाधिकृत बॅनरवरती कारवाई करत सर्वची सर्व बॅनर हटवण्याची कारवाई करण्यात आलेली आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनीच हे सर्व बॅनर हटवण्याचे आदेश दिले होते। या कारवाईचे बीड शहरातील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे। बीड शहरातील मुख्य रस्ते, वर्दळीचे चौक आणि रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या डिवायडरवर लागणारे अनाधिकृत बॅनर यामुळे वाहतुकीला होणारा अडथळा आणि शहराचे होणारे विद्रुपीकरण या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीवरून बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आपल्या अधिकाऱ्यांना शहरातील सर्व अनाधिकृत बॅनर हटवण्याच्या सूचना केल्या। त्या सूचनेनुसार पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त पथकाने बॅनर हटवण्याची कारवाई करण्यात आली। ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, मारुती खेडकर, मुख्याधिकारी नीता अंधारे, स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव, मुन्ना गायकवाड यांच्या पथकाने पार पाडली। बीड शहरामध्ये जयंत्या, पुण्यतिथ्या व वाढदिवस काहीही असो, बीड शहरातील नेते व कार्यकर्त्यांमध्ये बॅनर लावून प्रसिद्धी मिळवण्याची प्रचंड स्पर्धाच लागलेली असते। हे नेते व कार्यकर्ते एकमेकांच्या तोडीस तोड बॅनर लावताना दिसून येतात। यात सर्वात जास्त बॅनर हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणीच लावण्यात येतात। याचबरोबर शहरातील गल्लीबोळातील चौक देखील या बॅनरबाजीतून सुटू शकत नाहीत। अगोदरच रस्त्यावरची मोकाट जनावरे, त्यासोबत भटके कुत्रे आणि या अनाधिकृत बॅनरचे फुटलेले पेव यामुळे शहरामध्ये अपघात वाढण्याच्या शक्यता असून या बॅनरमुळे शहराला अत्यंत विद्रुपीकरण प्राप्त होत आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि बीड शहरातील नागरिकांच्या तक्रारीला बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी काही प्रमाणात यश मिळाल्याचे दिसून आले। या दोन्ही चौकातील बॅनर हटवण्यात आल्यामुळे या दोन्ही चौकांनी थोड्या प्रमाणात का असेना परंतु मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसून आले। दरम्यान बॅनर हटवण्याच्या या कारवाईचे बीड शहरातील सामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे। तर आमचे बॅनर हटवले तर इतर कोणाचेही बॅनर लागता कामा नये आणि सर्वांचेच बॅनर हटवावेत अशा प्रकारची प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रातून समोर येत आहे।